नमस्कार. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नगरची नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक कोर्टात जाणार की काय अशी शंका माझ्या मनात आली. याचं कारण असं होतं की आज महायुतीचे तेथील पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं कार्यकर्त्यांसमवेत, त्यावेळेस कार्यकर्त्यांनी मला अशा भावना व्यक्त केल्या, काही काही गावांमध्ये विरोधी बाजूला 900, आमच्या बाजूला 14, 15, 16, 18, 20 अशी मतं. कार्यकर्त्यांचं मत असं आहे, कार्यकर्त्यांचं निरीक्षण असं आहे, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास असा आहे, एवढी तफावत होऊ शकत नाही. मग एवढी तफावत होऊ शकत नाही तर कार्यकर्त्यांचं समाधान करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करण्यासाठी मी माझ्या लोकसभा निवडणूक म्हणजे या निवडणुकीतील 6ही विधानसभा मतदारसंघातील मिळून 40 मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट याची जुळणी करावी अशा आशयाचा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल केलेला आहे. आणि त्याची जी अधिकृत फी असती प्रत्येक संयंत्राच्या किंवा प्रत्येक मतदान केंद्राच्या मोजणीसाठी 47,200 रुपये ती देखील भरली आहे. आता कार्यकर्त्यांचं समाधान करण्याकरता डॉक्टर सुजय विखे पाटलांनी हा निर्णय घेतला. आता यंदाच्या वर्षापासून किंवा यंदाच्या या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने सवलत दिली आहे की निवडणूक निकालाच्या 7 दिवसाच्या आत आपल्याला असं म्हणजे 2 क्रमांक आणि 3 क्रमांकाच्या पराभूत उमेदवाराला मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट म्हणजे ती जी चिठ्ठी येते बाहेर त्याची पडताळणी करता येते. म्हणजे त्या 7 दिवसाच्या आत अर्ज द्यावा लागतो. आणखीन ही अर्ज देण्याची प्रोसिजर त्यांनी पूर्ण केली, परंतु या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आदेश आहे की अशा 7 दिवसाच्या आत अर्ज करून अशी पडताळणी करता येते. त्या आधारे त्यांनी हा अर्ज दाखल केला. आता या पडताळणीमध्ये काय केलं जातं तर व्हीव्हीपॅटची संख्या तर मोजली जातेच, शिवाय यंत्रातील मायक्रो कंट्रोलर आणि मेमरीची पडताळणी केली जाते. आता व्हीव्हीपॅट म्हणजे त्या चिठ्ठ्या आणि झालेलं मतदान हे जर जुळलं तर हा विषय इथे संपून जाईल. पण हे जुळले नाही तर याला कोर्टात आव्हान दिलं जाईल. मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जरा दुसऱ्या पद्धतीने विचार केला. समजा सुजय विखे पाटलांना या निर्णयाच्या म्हणजे निवडणूक निकालाला कोर्टात आव्हान द्यायचं असेल तर कोर्ट पहिला प्रश्न विचारेल की तुम्ही 7 दिवसात व्हीव्हीपॅट आणि निवडणूक यंत्र मतदान यंत्र याची पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता का? मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट याची संख्या जुळली आहे काय? समजा ती जुळली नसेल आणि 7 दिवसात अर्ज करून अशी पडताळणी झालेली असेल तर कोर्ट त्यांचा आक्षेप किंवा त्यांची याचिका किंवा त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं आव्हान दाखल करून घेईल. मग कोर्टात आव्हान देण्याची पूर्वतयारी म्हणून हा अर्ज विखे पाटलांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेला आहे का? हाच प्रश्न या पत्रकार परिषदेत मी त्यांना विचारला. त्यावर त्यांनी नो कॉमेंट्स असं उत्तर दिलं. आता यातच सर्व काही आलं. ते अर्थातच व्हीव्हीपॅट आणि झालेलं मतदान म्हणजे त्या मतदान यंत्रावर झालेलं मतदान याची जुळणी झाली नाही तर हे पुढचं सगळं अवलंबून आहे हे लक्षात घ्या. पण तरी मला हे सगळं पाहत असताना हे ऐकत असताना माझ्या डोक्यात विचार असा आला की जर समजा हे जुळलं नाही तर या निवडणुकीचा निकाल 1999 सालच्या निवडणुकीसारखा कोर्टात जाईल का? 1999 साली नगर लोकसभा मतदारसंघातून दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्यामध्ये लढत झाली. राजीव गांधींची हत्या झाली. मोटरसायकल अपक्ष उमेदवार सायकल खून विखे पाटलांची होती, अपक्ष उमेदवाराची खून मोटरसायकल होती, राजीव गांधींची हत्या झाली. या सगळ्या गदारोळामध्ये विखे पाटलांचा पराभव झाला.
परंतु आचारसंहितेचा भंग झाला. म्हणजे यशवंतराव गडाखांनी या निवडणुकीत केलेली काही विधाने, पवार साहेबांनी केलेली काही विधाने हे कोर्टात विखे पाटील घेऊन गेले आणि हायकोर्टाने असा निकाल दिला की आचारसंहितेचा भंग केला म्हणून गडाखांची निवडणूक रद्द, विखे पाटील विजयी आणि कारवाई का करू नये अशी नोटीस शरद पवारांना बजावायची. अर्थातच या निकालाला सुप्रीम कोर्टात गडाखांनी आव्हान दिलं. सुप्रीम कोर्टाने विखे पाटलांची म्हणजे दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटलांची निवड रद्द ठरवली आणि पवारांवर जी म्हणजे पवार साहेबांवर जी नोटीस बजावली होती तीही रद्दबातल ठरवली. परंतु म्हणजे विखे पाटलांची निवड रद्द झाली, पवार साहेबांची नोटीस रद्द झाली, परंतु ही निवडणूक देखील रद्द झाली. निवडणूक जेवढी प्रचारात गाजली तेवढीच कोर्टात गाजली आणि हे जे दोन दिग्गज नेते होते यशवंतराव गडाख साहेब आणि बाळासाहेब विखे पाटील, या दोघांनाही लोकसभेत काही जाता आलं नाही. पोटनिवडणूक झाली आणि दादा पाटील लोकसभेत निवडून गेले. म्हणून आज माझ्या डोळ्यासमोर 1991 सालची बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख ही निवडणूक डोळ्यासमोर माझ्या आली आणि सगळे पत्रकारांदेखत मी हा विषय पुन्हा एकदा छेडला. त्यावरही डॉक्टर सुजय विखे पाटलांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आता जर मी सांगितलं तसं व्हीव्हीपॅट आणि झालेलं मतदान याची जुळणी झाली तर या पुढच्या आपण जे काही विचार करतो आहोत त्याला काही अर्थ नाही. परंतु आता जर खरोखर ही निवडणूक पुन्हा ही जुळणी झाली नाही आणि निवडणूक पुन्हा कोर्टात गेली तर आता गडाख साहेब नाहीत, समोर आहेत निलेश लंके जे की विजयी झाले आहेत आणि योगायोग बघा ते ज्यांच्या छत्रछायेखाली विजयी झाले त्या बाजूला आहेत जे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महायुतीच्या विजयाच्या महाविकास आघाडीच्या विजयाचे शिल्पकार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेब. असा हा एक वेगळा योगायोग असेल. अर्थात या जरतरच्या गोष्टी आहेत, परंतु जरतरच्याही गोष्टी आहेत आणि जुळणी झाली तर हा विषय इथे संपणार आहे. पण जाता जाता नगरचे मित्रवर्य ॲडव्होकेट सुभाष भोर यांनी सांगितलेला याच 1991 सालच्या निवडणुकीचा एक विनोदी किस्सा सांगतो आणि मग आपण आपले हे विश्लेषण संपूयात. ॲडव्होकेट सुभाष भोरांनी असं सांगितलं की हे सगळं एवढं मोठं रामायण झाल्यानंतर लोकसभा गठीत झाली, पवारसाहेब संरक्षण मंत्री झाले आणि नरसिंहराव पंतप्रधान झाले. काही काळ लोटला आणि पंतप्रधान नरसिंहराव यांना प्रवरानगरला बाळासाहेब विखे पाटील घेऊन येणार आहेत आणि या नरसिंहरावांच्या समारंभाला संरक्षण मंत्री असलेल्या पवार साहेबांनी यावं असा निरोप घेऊन आम्ही पवार साहेबांकडे चाललो आहोत असं दिल्लीमध्ये पवार साहेबांचं जिथे बंगला होता त्याच्या समोर नेमकी नंदकुमार झावरे आणि सुभाष पाटील हे जे विखे समर्थक आहेत आणि आणखीन काही कार्यकर्ते त्यांची आणि या पोटनिवडणुकीत विजयी झालेले दादा पाटील शेळके आणि शिवाजीराव नागवडे यांची भेट झाली. नंदकुमार झावरे त्यांना सहज म्हटले की आम्ही पवार साहेबांना निमंत्रण द्यायला चाललोय. विखे पाटलांनी नरसिंहरावांचा सत्कार ठेवला आहे. खरं म्हणजे हे चेष्टेने केलेलं विधान होतं, परंतु त्या संघर्षामुळं दोन्ही बाजूंच्या अस्मिता इतक्या टोकदार झाल्या होत्या की ही बातमी नगरच्या काही वृत्तपत्रांनी छापली की पवारांना निमंत्रण द्यायला विखे पाटलांकडून नंदकुमार झावरे, सुभाष पाटील ही सगळी मंडळी गेली आणि त्यांना समोर शिवाजीराव नागवडे आणि दादा पाटील शेळके भेटले. ही बातमीची चौकट प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. आजच्या विश्लेषणाचा आणि या आठवणीचा तसा संबंध नसला तरी ही आठवण 1991 सालच्या निवडणुकीशी संबंधित आहे म्हणून सांगितली. मी आज डॉक्टर सुजय विखे पाटलांनी या 40 म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघातल्या 40 मतदान यंत्रावर झालेल्या
मतदानाला दिलेलं आव्हान याबाबत मी जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.